कर्णधार सायवाडी संघाचा निलेश आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि ऐरोली कोलीवाड्या संघाकडून आपण एक धडाकेबाज फलंदाज सलामीची जोडी आपण पाहू शकता. जयेश पाटील JP आणि त्याच्या समेत नवी मुंबईतील शेवाग या नावाने ओळखला जाणारा निलेश भोईर. मॅन इन फॉर्म, यावर्षी फुल फॉर्ममध्ये असलेला हा निलेश भरपूर सामने त्याने आपल्या संघासाठी एक हाती विजय मिळवून दिले आहेत या हंगामामध्ये. तोच निलेश आणि त्याच्या विरुद्ध ऐरोलीचा वंडर बॉय म्हणून ज्याला समजलं जातं JP. दोन्ही खेळाडू पाहिले तर नवी मुंबईमध्ये चांगले खेळाडू म्हणून ओळखले जातात. एक प्रख्यात खेळाडू म्हणून, उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू म्हणून ओळखले जातात नवी मुंबईमध्ये. तेच सलामीसाठी जातात आपल्या संघाकडून. स्ट्राईकला कोण आहे निलेश? आज चालू असतं करे ज्याला उरत खाली गेले. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दोन्ही पंचांना विनंती करते क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. धनेश कडू, निशान म्हात्रे, सायवाडी संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपण नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीचं आव्हान केलं आहे ते ऐरोली कोलीवाडा संघाला. ऐरोली कोलीवाडा संघाकडून दोन नावाजलेले फलंदाज, नवी मुंबईतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्यांची गणना केली जाते असे स्ट्रायकर पाहू शकता. नवी मुंबईचा शेहवाग या नावाने ओळखला जाणारा निलेश भोईर आणि त्याच्या समेत नॉन स्ट्रायकर आपण पाहू शकता ऐरोलीचा वंडर बॉय म्हणून ज्याला ओळखला जातो जयेश पाटील, मिस्टर JP. आणि सायवाडी संघाकरण करावे गावाचा संघ हा स्थानिक संघ. या मैदानाची पुरेपूर माहिती असल्या इथे सराव करतो हा संघ. त्याच संघाकडून पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय आकाश येरवाले. दत्ता या नावाने ओळखला जातो हा खेळाडू आकाश. एक चांगला गोलंदाज. नेहमीच आपण याला टेनिसमध्ये करा संघाकडून खेळताना पाहतो. तोच आता आपला संघ घेऊन खेळतोय. रबर बॉल स्पर्धा आणि पहिला चेंडू निलेश आकाशाचा तोंड येईल. नवी मुंबईचा शेहवाग म्हणून ओळखला जाणार एक धडाकेबाज फलंदाज निलेश. पहिलाच चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता निलेशाच्या, पण बॅटवर काही चेंडू आला नाही. तेवढे चांगले एक्सटेन्शनच्या मागे कुठली चुकी केली नाही आणि पहिला चेंडू निर्धाव काढतोय आकाश. निलेशाच्या समोर दर्पणात असेल आकाश, कारण एक धडाकेबाज फलंदाज त्याच्या समोर फलंदाजीसाठी पुन्हा एकदा चांगलं कमबॅक करतोय. चांगलं गोलंदाजी निलेशाच्या समोर पूर्णपणे दर्पण जुगारून लावतोय आकाश आणि चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. आपल्या संघासाठी लगातार 2 चेंडू निर्धाव काढतो निलेश सारख्या फलंदाजासमोर, म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स उंचावला असेल. तोच आकाश पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन निलेशाच्या समोर पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू आणि तोच फटका मारण्याचा प्रयत्न होता निलेश याचा आणि पुन्हा एकदा निर्धाव. चांगली गोलंदाजी, एक अनुभव आणि एक धडाकेबाज फलंदाजाबरोबर चांगली गोलंदाजी करतोय एक नौका गोलंदाज आकाश. लगातार 3 चेंडू निर्धाव काढतोय. निलेशाला पूर्णपणे बांधून ठेवले ते आकाश याने. पुन्हा एकदा थोडीशी बातचीत होताना दोन्ही फलंदाजाने पुन्हा एकदा स्ट्रायकर येतो निलेश. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, स्लो चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू काढतोय. पूर्णपणे बांधून ठेवलंय निलेश याला आकाश आणि पहिल्या षटक घेऊन आला होता. पूर्णपणे स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी जी सोपवली होती त्याला सार्थक करताना दिसतोय तो आकाश. लगातार 5 चेंडू 3
4 चेंडू निर्धाव काढल्यानंतर 5वा चेंडू शॉर्ट पिच चेंडू, त्याचा चांगला समाचार घेतला निलेश. निलेश हा एक धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळखला जातो, त्याला तुम्ही कितपत मांडून ठेवू शकता. पूर्णपणे समाचार घेतोय आणि चेंडूला पाठवतोय 6 धावांसाठी आणि स्वतःचं खातं खोलतोय साने, संघाचं खातं खोलतोय साने. संघाच्या धावसंख्येला श्री गणेशा करतोय आणि संघ पोहोचतोय 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. सावर आपल्या कोठ्यातील शेवटचा चेंडू फेकेल निलेश, आणि ज्याने मागच्या चेंडूवर षटकार खेचला होता आणि पुन्हा एकदा हवेत चेंडू, आणि चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने सीमारेषा पार. 4 चेंडू निर्धाव खाल्यानंतर शेवटच्या 2 चेंडूवर उत्तुंग याच फटक्यांसाठी ओळखला जातो हा निलेश, आणि ते दाखवून देतोय तुम्ही जास्त वेळ त्याला बांधून ठेवू शकत नाही. 4 चेंडू निर्धाव खाल्यानंतर लगातार 2 चेंडूवर 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि संघाला पोचवला एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12वर. आता प्रथम स्ट्रायकर येतोय ऐरोलीचा वंडर बॉय मिस्टर JP जयेश पाटील, आणि सांघिक दुसरं वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय साईवाडी संघाकडून करावे या संघाकडून. एक चांगला गोलंदाज, नेहमी त्याला आपण करावे संघाकडून गोलंदाजी करताना पाहतो तोच साई पाटील. पहिला चेंडू फेकेल मिस्टर JP याच्यासाठी. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू मारण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न होता, थोडीशी गफलत करतोय, झेल काय मिळत नाही, जीवदान मिळतोय. जयेश याला एक मोठा बॉली मिळाला असता, जर झेल पकडला असता जीवदान मिळतो जयेश याला. बघूया हा जीवदान कितपत महाग ठरतोय, कारण JP हाही तितका ताकदीचा फलंदाज म्हणून ओळखला जातो. 1ने धावसंख्या पुरेसा टिकते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू खेळून काढलाय, तिथे क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता जयेशाच्याकडून, पण निलेश थांबवतोय. चांगली फेकी, चांगले कलेक्शन, फक्त एका धाव समाधान मानावं लागलं आणि एका धावेने संघ पोचतोय 14वर. चांगली सुरुवात केली साई याने आपल्या षटकाची. 2 चेंडूवर 2 सिंगल्स दिले आहेत फक्त आतापर्यंत, कमी रनरअप. आणि ॲक्शन याची पाहिली तर मलिंगा स्टार्स ॲक्शनने चेंडू फेकतो आणि पहिला चेंडू या इनिंगमध्ये पहिलाच अवंतर चेंडू याच्या मार्फत फेकला जातो. अवंतर धावसंख्येवर संघाची धावसंख्या 15वर. पुढचा चेंडू पुन्हा एक शॉर्ट पिच चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता जयेश याचा, व चेंडू अंगावर आदळतोय, मला वाटते कांद्यावर आदळतोय आणि चेंडू जातोय यष्ट्यांच्या मागे. जिथं चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. फक्त एका धावर समाधान, धावसंख्या 16वर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू साई याचा शॉर्ट पिच चेंडू होता, निर्धाव चेंडू निघाला होता, पण तिथे गलफलत करतोय थोडासा यष्टी रक्षण, त्याला काही पकडता आलं नाही आणि 1 धाव मिळते. धावसंख्या 17वर. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत पाहायला मिळेल साई याची. फक्त प्रत्येक चेंडूवर सिंगल्स आणि 1 अवांतर अशा धावसंख्या दिल्या. 4 चेंडू फेकल्यात आतापर्यंत आणि फक्त 5 धावसंख्या दिल्यात. पहा आपल्या कोट्यातील उर्वरित 2 चेंडू कशा प्रकारे फेकतोय, त्याच्यासमोर तितक्या ताकदीचा मिस्टर JP वंडर ऑफ ऐरोली कोलीवाडा खेळून काढलाय. तिथे सौरभ चेंडू उचलतोय, फेकतोय, चांगले फेकी, चांगले कलेक्शन. फक्त एकाच धावर समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या पोहोचते ते 18वर. आणि आपल्या कोट्यातील शेवटचा चेंडू फेकेल साई टू निलेश, ज्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत आपण 2 उत्तुंग षटकार पाहिले मागच्या षटकामध्ये, तोच निलेश. आणि लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच याला अवंतर घोषित करतात. अवंतर धावसंख्येवर संघाची धावसंख्या 19. पुन्हा एकदा आपल्या कोट्यातील शेवटचा चेंडू फेकेल साई टू निलेश. चांगला चेंडू होता, पण थोडं गफलत करतो यष्टीरक्षक.
आणि तिथे 22च्या स्वरूपात एक धावसंख्या मिळते. 22च्या स्वरूपाने संघाच्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर ऐरोली कोळीवाडा संघाची धावसंख्या होते 20. म्हणजे या षटकात साई याने 2 अंतर चेंडू फेकले आणि 8 धावसंख्या दिल्या. चांगली गोलंदाजी, सरासरीची गोलंदाजी इथे पाहायला मिळाली साईच्या मार्फत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली इथे साई याच्या मार्फत. आपला अनुभव पूर्णपणे पणाला लावला आणि चांगली गोलंदाजी, 2 उत्कृष्ट फलंदाज यांच्या समोर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पूर्णपणे बांधून ठेवलं त्यांना. आणि तिसरं वैयक्तिक पहिलंच तिसरं षटक घेऊन इथे एक नौका गोलंदाज, एक डावखुरी हाताचा गोलंदाज रोहित आणि त्याच्या समोर तितका ताकदीचा फलंदाज निलेश खेळून काढले. चेंडू लॉंगॉनच्या दिशेने, तिच्या क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय, फेकतोय. फक्त एका धावावर समाधान मानावं लागलं दोन्ही फलंदाजांना. चांगली सुरुवात होते. चांगलं गोलंदाजी इथे पाहायला मिळते ते करावे संघाकडून, कारण त्यांच्या समोर तितक्या ताकदीचे दोन्ही फलंदाज नवीमधील वन ऑफ द बेस्ट बॅट्समन म्हणून ओळखले जातात मिस्टर JP आणि नवी मुंबईचा शेवाग म्हणून या नावाने ओळखला जाणारा निलेश भोईर. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहित याचा आणि जयेश याच्यासाठी स्विच करण्याचा प्रयत्न होता जयेश याचा, पण बॅटवर चेंडू आला नाही आणि चांगले यष्टीरक्षण इथे पाहायला मिळालं निखिल याच्याकडून आणि निर्धाव चेंडू निघते. धावसंख्या स्थगित 21. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत पाहायला मिळाली ती कराव्या या संघाकडून. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता जयेश याचा, आणि एका धावावर दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाही. जास्तीत जास्त निलेश याला स्ट्राईकवर ठेवण्याचा प्रयत्न मला वाटतं जयेश याच्याकडून केला जाईल, कारण निलेश यावर्षी फुल फॉर्ममध्ये असलेला फलंदाज, मॅन इन फॉर्म निलेश स्ट्राईकवर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू रोहितचा शॉर्ट पिच चेंडू आणि याच फटक्यासाठी त्याला ओळखला जातो आणि जास्तीत जास्त याच फलंदाजाला स्ट्राईकवर ठेवण्याचा प्रयत्न जयेश याच्याकडून केला जाईल. आणि या 6 धावेने धावसंख्येत भारत आणि धावसंख्या 28. अशा प्रकारचे चेंडू चांगला फटका निलेश याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. असे जर चेंडू त्याच्या समोर फेकले तर 90% चेंडू सीमारेष पार जाताना पाहायला मिळतील आपल्याला. पुन्हा एकदा चांगला चेंडू, फिरकी चेंडू, तोच फटका मारण्याचा प्रयत्न होता निलेश याचा, पण बॅटवर आला नाही चेंडू आणि अंगावर आदळतोय आणि निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक करतोय रोहित, एक नौका गोलंदाज. मागच्या चेंडूवर एक मोठा फटका खाल्यानंतर निर्धाव चेंडू काढतोय निलेश याच्या समोर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू रोहित याचा निलेश याच्या समोर. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता, पण पूर्णपणे ओळखलं निलेश यांना आणि चेंडूला पाठवला सीमारेषा पार 6 धावांसाठी आणि 6च्या मदतीने संघ पोचतोय 34 वर. धन्यवाद डीजे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती ऐरोली कोळीवाडा संघाची बिनबाद 34. जमेची बाजू पाहिली कोळीवाडा संघाची तर एकही गडू अजून तर बाद करण्यात यश मिळालं नाही करावे संघाला, कारण दोन्ही फलंदाज पाहिले तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखले जातात आणि ते अजूनही दोन्हीही साबूत, म्हणजे जोपर्यंत हे दोन्ही खेळाडू ते मैदानात तोपर्यंत आशा उंचावल्या
जातील त्या ऐरोली संघाच्या, कारण यांच्याकडून एक मोठ्या फटक्यांची अपेक्षा, मोठा टार्गेट सेट करण्याची अपेक्षा यांच्याकडून केली जाऊ शकते. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक घेऊन आलाय तो साई. जयेश फक्त एकच धाव, कुठली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जयेश याच्याकडून केला जात नाही, कारण जयेश ती जास्त निलेश याला स्ट्राईकवर ठेवण्याचा प्रयत्न जयेश याच्याकडून केला जातोय, कारण त्याचे फटके आपल्याला निलेश याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आहेत. आत्तापर्यंत निलेश याच्या बॅटमधून 3 षटकार, 4 उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. म्हणून जास्तीत जास्त स्ट्राईक त्याच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांकडून केला जातोय. पुन्हा एकदा साई तयार, चांगली गोलंदाजी करताना नेहमीच आपण याला पाहतो. पुढचा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, आणि अशा चेंडू जर निलेश याला फेकले तर हाच रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल आणि ती जय. मध्ये संघ पोचले 41 वर. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता तिथे, पण एकच धावावर समाधान मानावं लागला निलेश याला, आणि धावसंख्या पोचली 42 वर. निलेश खेळतोय वैयक्तिक 34 वर, त्यामध्ये 6 उत्तुंग षटकार, 5 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. साई याच्या माऱ्यासमोर येतोय मिस्टर जेवी. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, आणि फॉलो थ्रो मध्ये गॅदर करतोय आणि निर्धाव चेंडू निघतोय. धावसंख्या स्थगित 42 वर. चांगली गोलंदाजी साई याची, एक मोठा फटका त्याच्या चेंडूवर पाहायला मिळाला निलेश याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, आणि आत्ता दाखवून देतोय निलेश, जयेश का मीही काही कमी नाही. वंडर बॉय ऑफ ऐरोली कोलीवाडा याच्या बॅटमधून पहिला उत्तुंग फटका पाहायला मिळत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4था षटक चालू असताना पहिला षटकार जयेशाच्या बॅटमधून, आणि धावसंख्या 48. चांगलं टार्गेट इथे सेट करताना दिसत आहेत ते दोन्ही फलंदाज निलेश आणि जयेश. आपल्या कोट्यातील शेवटचा चेंडू फेकेल साई जयेश याच्या बॅटमध्ये समोर. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू आणि त्याच प्रकारचा फटका त्याच दिशेने, आणि तेच रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतंय. जयेश मगासपासून शांत होता, आता आपली बॅट तलपताना दिसते जयेशाची, आणि लगातार 2 चेंडूवर 2 षटकार जयेशाच्या बॅट मधून पाहायला मिळाला. वंडर बॉय ऑफ ऐरोली कोलीवाडा. अब 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती ऐरोली कोलीवाडा संघाची 54. या षटकामध्ये 20 धावसंख्या आल्या. पहिलं षटक फेकलं होता साई, त्याने फक्त 6 धावसंख्या दिल्या होत्या, आणि या षटकामध्ये 3 षटकार त्याच्या गोलंदाजीवर पाहायला मिळाले, 20 धावसंख्या दिल्या, आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 54. आणि ऐरोली कोलीवाडी संघाची जमेची बाजू पाहायची झाली तर दोन्ही सलामीचे फलंदाज अजूनही क्रीजवर सावध, म्हणजे मोठ्या फटक्यांची अपेक्षा यांच्याकडून केली जाऊ शकते. आणि सांघिक 5वं वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलाय तो साईवाडी संघाकडून मिस्टर दीपक, आणि त्याच्या समोर नवी मुंबईचा शेहवाग. आणि याच्या समोर जर तुम्ही असे चेंडू फेकाल तर 6च्या 6 चेंडू सीमारेषे पार पाठवण्याची ताकद या फलंदाजामध्ये आहे. असे चेंडू तुम्ही त्याच्या समोर फेकू शकत नाही. आणि 6च्या मदतीने संघ पोहोचतो 60 वर. वैयक्तिक 40 या धावसंख्येवर खेळतोय निलेश.
भोईर पहिला खेळून काढलाय आणि तिथे गफलत करतोय निखिल आणि चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. आणि धाव संख्या झाली 64 आणि वैयक्तिक 44. पाहूया निलेश याच्या बॅट मधून 50 वैयक्तिक 50 पाहायला मिळते का या स्पर्धेतील पहिली 50 पाहायला मिळते का निलेश याच्या बॅट मधून. पुढचा चेंडू दीपक याचा पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता तिथे एकदा पूर्ण दुसऱ्या धाव घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल कारण जास्त धाव संख्या जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवण्याचा प्रयत्न निलेश याला केला जातोय जयेश याच्याकडून. आणि धावसंख्या 2च्या मदतीने 66 वर आणि 46 वर खेळतोय तो निलेश. अजूनही 3 चेंडू शिल्लक या इनिंग मधील आणि वैयक्तिक 50 पूर्ण करण्यासाठी 4 धावांची आवश्यकता होती निलेश याला. हो बॅट टॉपेज लागून चेंडू इष्ट्यांवर येत होता पण अडवतोय. संख्या स्थगित. पुन्हा एकदा पुढचा चेंडू दीपक याचा थोडासा दर्पणात आलेला दिसतोय तो दीपक कारण तितक्या ताकदीचा फलंदाज त्याच्या समोर असताना निलेश अंतर्धाव चेंडू फक्त अंतर्धाव संघी 67. अजूनही 2 चेंडू शिल्लक या इनिंग मधील. पुढचा चेंडू समोर देतोय एकदम आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी आणि वैयक्तिक 50 पूर्ण करतोय निलेश. या स्पर्धेतील वैयक्तिक 50 धावसंख्या सर्वांनी टाळ्या वाजवून या खेळाडूचं अभिनंदन करायचं आहे कारण वैयक्तिक पहिली 50 धावसंख्या. पुढचा शेवटचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता बॅटची टॉपेज घेतोय अवैध चेंडू होता. धावसंख्या 2 पूर्ण आणि 2 धावेर समाधान मानलंय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 75. त्यामध्ये 54 धावसंख्या वैयक्तिक. निलेशाच्या सर्वांना विनंती करतोय की या खेळाडूचं अभिवादन करायचं ताल्या वाजवून. वैयक्तिक 54 या स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी पाहायला मिळाली नवी मुंबईचा सेहवाग याच्या बॅट मधून. साठ षटकार पाहायला मिळाले ते निलेश याच्या बॅट मधून आणि 1 चौकार. 21 चेंडू आणि त्यामध्ये 54 धावसंख्या. का या खेळाडूला नवी मुंबईचा सेहवाग म्हणून ओळखला जातो हे दाखवून दिलं निलेश याने. आणि किती धावांचं 76 धावांचं आव्हान ठेवलंय तो करावे संगापूर.
आपण पाहतोय आजच्या दिवसातला हा तिसरा सामना. साईवाडी नागदेवी 11 करावे संघ आणि त्यांच्या विरोधात खेळताना दिसतोय ऐरोली कोलीवाडा. प्रथम फलंदाजी करत असताना 75 धावसंख्या काढल्या आणि 76 धावांचं टार्गेट ठेवले ते म्हणजे साईवाडी नागदेवी 11 करावे संघासमोर. जबरदस्त खेळ आपण पाहिला निलेश भोरियाचा. अर्धशतकीय खेळी त्यांनी साकारली या स्पर्धेमध्ये. पहिलं अर्धशतक लगावलं निलेश भोईर यांना. जबरदस्त अप्रतिम खेळली निलेश भोईर याची आपण पाहिली. सेहवाग या नावाने त्याला मात्र नवी मुंबईमध्ये ओळखलं जातं. चला निलेश दादा, याच्यानंतर होणारा सामना, घनसोली विरुद्ध SN बोंडकडे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचंय. घनसोली 11 विरुद्ध SN बोंडकोडे संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचंय. चला 76 धावांचा पाठलाग करण्यासाठी करावे संघाकडनं सलामीची जोडी आपण पाहतोय आकाश आणि नितीन. ऐरोली संघाकडनं प्रथम गोलंदाज आलाय संकेत. स्ट्राईकमध्ये आकाश, नॉन स्ट्राईकमध्ये नितीन. साईवाडी नागदेवी 11 करावे संघाची सलामीची जोडी आपण पाहतोय. 76 धावांचं आव्हान असताना मात्र कशा प्रकारे खेळ करतील हे मात्र पाहणं गरजेचं असेल. संकेत ऐरोली संघाचा हुकमी गोलंदाज. पहिलं षटक फेकतोय आणि पहिल्या षटकातला पहिला चेंडू फेकतोय. पंचांच्या भूमिकेत धनेश कडू आणि निशांत म्हात्रे. हा पहिला चेंडू, हा चेंडू जबरदस्त चेंडू फेकलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू उचली घेतोय. चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू मात्र यशस्वीरित्या इथं फेकलाय गोलंदाज संकेत यानं. पुन्हा एकदा आगामी चेंडू, सामना करेल आकाश. हा चेंडू बॅटची काटा घेतली जाते आणि फलंदाज बाद. इथे मात्र पहिला धक्का बसतोय साईवाडी नागदेवी 11 करावे संघाला. शहात्तर धावांचा पाठलाग करताना मात्र पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पहिला धक्का बसलाय तो साईवाडी नागदेवी 11 करावे संघाला. आकाश याला माघारी परतवलं. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय भोला. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय ऐरोली कोलीवाडा संघाची. संकेताच्या माध्यमातून जबरदस्त अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहतोय. पुन्हा एकदा चला सामन्याकडे वळतोय. 1 डाऊनच्या रूपानं आलाय भोला. याला मात्र चांगला खेळ करावा लागेल. जर आपल्या संघाला विजयी घोषित करायचं असेल तर चांगली खेळी देखील साकारावी लागेल. हा चेंडू संकेत याचा आगामी फेकतोय. फुल टॉस प्रकारचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. अपयश येतंय आणि ही मिळते 1 धाव. आणि संघाची धावसंख्या 1च्या घरामध्ये. 1 धावसंख्येनं श्री गणेशा होतोय ते म्हणजे साईवाडी नागदेवी 11 करावे संघाचं. पुन्हा एकदा संकेत. आगामी चेंडू डावखुरी हाताचा फलंदाज. स्ट्राईकमध्ये येतोय नितीन. एक आक्रमक फलंदाज साईवाडी संघाचा. हा चेंडू भिरकावून दिला. चेंडू मागे शतरक्षक धावतोय. चेंडू जातोय बघता बघता सीमा पार आणि हा येतोय साईवाडी संघाचा पहिला चौकार. धावसंख्या 5.
धन्यवाद. पुन्हा एकदा संकेत आगामी चेंडू नितीनसाठी. हा चेंडू सरळ सोडून दिला आहे. पुन्हा एकदा चेंडू मागे शतरक्षक धावतोय. आव्हांतर चेंडू 1+4 अशा या मिळतील 5 धावा आणि 5 आणि 5 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10च्या घरात. चला मी विनंती करतोय घनसोली 11 संघाचा कर्णधार आणि SN बोनकोडे संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. याच्यानंतर होणारा सामना घनसोली 11 घनसोली विरुद्ध SN बोनकोडे. या दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी. पुन्हा एकदा संकेत. हा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज मात्र फसला जातोय. चेंडू का बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही आणि ही मिळते 1 धाव. या 1 धावसंख्येनं संघाची धावसंख्या 11च्या घरामध्ये. आणि पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक असेल संकेत याचा. 75 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक प्रगतीपथावर असताना साईवाडी नागदेवी 11 करावे संघाची धावसंख्या 11. आणि आता मात्र स्ट्राईकमध्ये भोला. आगामी चेंडू फेकतो गोलंदाज. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता आणि फलंदाज बाद. बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 76 धावांचा पाठलाग करताना पहिला गडी बाद होतोय. धावसंख्या 11. चला घनसोली 11 संघाचे कर्णधार आणि SN बोनकोडे संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. प्लीज या. चला बोनकोडे संघ आणि घनसोली संघ या प्लीज. विनंती करतोय आपल्याला नाणेफेकीसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज नवीन गोलंदाज. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बाउन्स होतोय. यष्टीरक्षक पकडतोय. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थगित 11च्या घरामध्ये. गौरव शिंदे गोलंदाज. दुसरा गोलंदाज ऐरोली कोलीवाडा संघाचा आपण पाहतोय. पुन्हा एकदा आगामी चेंडू नितीनसाठी. हा चेंडू अतिशय वेगवान चेंडू फेकलाय. जबरदस्त चेंडू फेकलाय. पुन्हा एकदा सलग दुसरा चेंडू येतो निर्धाव. धाव संख्या स्थगित 11. पुन्हा एकदा मात्र जबरदस्त गोलंदाजी होते. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय गौरव शिंदे. आपल्या संघासाठी चांगले योगदान देतोय. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय गौरव शिंदे. याचे पूर्णपणे रोखून ठेवले ते म्हणजे साईवाडी नागदेवी 11 करावे संघाला. पुन्हा एकदा हा शॉर्टपिच प्रकारचा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू मागे शतरक्षक तैनात आहे. झेल होण्याची शक्यता आणि येथे मात्र झेल निसटला जातो हातातून. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. बघता बघता या 2 धावसंख्या सहजरित्याने पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावसंख्येच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13च्या घरामध्ये. पुन्हा एकदा आगामी चेंडू. पुन्हा एकदा चेंडू फेकलाय. आव्हांतर. पंचांचा शहर येतोय. 1+1. ह्या मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15च्या घरामध्ये. शहात्तर धावांचा पाठलाग करताना साईवाडी करावे संघाची धावसंख्या 15. पुन्हा एकदा आगामी चेंडू.
हा चेंडू बॅटची कडा घेतली जाते. यष्टीरक्षक चेंडू मागे धावतोय. चेंडू पकडेल फेकेल तत्पूर्वी ही मिळते एक धाव आणि या एक धावसंख्येनं धावसंख्या 16. चला दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत. नाणेफेकी करून घ्यायचे. निलेश म्हात्रे आणि ह्या मिळतील 2 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18च्या घरामध्ये. 76 धावांचा पाठलाग करताना करावे संघाची धावसंख्या 18. आमचे समालोचक सहकारी मित्र विपिन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. एका साईडला माजिद बलूच, दुसऱ्या साईडला कुंदन पारकर. घनसोली विरुद्ध बोनकोडे असा हा विद्यमान सामना याच्या पुढचा होईल आणि नाणेफेकी बोनकोडे संघाने जिंकलेली आहे. यानंतर लगेच आपण मैदानामध्ये उतरायचं आहे. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज सूर्यकांत. हा चेंडू अप्रतिम चेंडू फेकलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकलाय. चेंडू येतोय निर्धाव. पुन्हा एकदा आणि फलंदाज त्रिफलाची बाद. साई पाटील याला दाखवलाय तंबूचा रस्ता. अतिशय बिकट अवस्था आपण पाहतोय साईवाडी नागदेवी 11 करावे संघाची. अतिशय खराब खेळ आपण पाहतोय. साईवाडी नागदेवी 11 करावे संघाचा. तिसरा धक्का लागलाय तो करावे संघाला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 18. 76 धावांचा पाठलाग करताना तिसरं षटक प्रगतीपथावर असताना नागदेवी 11 साईवाडी संघाची धावसंख्या 18. पुन्हा एकदा सूर्यकांत जबरदस्त गोलंदाजी करतोय. आगामी चेंडू निखिल पाटीलसाठी. हा चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू चेंडूवर केलाय. प्रहार चेंडू मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि हा चेंडू जातोय सीमा पार. हा येतोय चौकार. 4 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला फक्त दिशा दाखवली. एक धाव घेतली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. भरपूर वेळ आहे दोन्ही फलंदाजांकडे आणि हा मिळतील 2 धावा. या 2 धावसंख्येच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24च्या घरामध्ये. 76 धावांचा पाठलाग करताना तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 24. हा सामना जर जिंकायचा असेल तर नक्कीच साईवाडी नागदेवी 11 करावे संघाला आक्रमण करावं लागेल. परंतु चांगली गोलंदाजी होते ऐरोली कोल्हीवाडा संघाची. आगामी चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता आणि फलंदाज बाद. धन्यवाद. नवीन फलंदाज सौरव. आगामी चेंडू सूर्यकांत याचा सौरवसाठी. हा चेंडू चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू मागे स्वतः गोलंदाज धावतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ह्या मिळतील 2 धावा. 2 धावसंख्येच्या साह्यानं तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26च्या घरामध्ये.
अजूनही साईवाडी नागदेवी 11 संघासाठी विजयासाठी 12 चेंडू आणि 50 धावांची गरज. 12 चेंडू आणि 50 धावा. हा गौरव याचा आगामी चेंडू चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू जातोय सीमा पार. हा येतोय संघर्षमय षटकार. 6 धावा. बिग हिट. गौरव याचा आगामी चेंडू पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिले. चेंडू मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू फेकी देखील होते आणि ही मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 33 घरामध्ये. दहा चेंडू आणि 43 धावांची गरज. 10 चेंडू आणि 43 धावा. गौरव शिंदेचा आगामी चेंडू जबरदस्त वेगवान फेकलाय चेंडू. चेंडू जातो निर्धाव. आता मात्र साईवाडी संघ बॅकफुटवर जाताना दिसतोय आपल्याला. 9 चेंडू आणि विजयासाठी 43 धावांची गरज. पुन्हा एकदा गौरव शिंदे याचा आगामी चेंडू. हा फेकतोय. हलवार गतीमध्ये परिवर्तन केलंय. पुन्हा एकदा फलंदाजाला फसवलं जातंय आणि ही मिळते 22च्या स्वरूपात 1 धाव आणि संघाची धाव संख्या 34 घरामध्ये. 8 चेंडू आणि विजयासाठी 42 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज गौरव शिंदे. पुन्हा एकदा चेंडू पुल केलाय. तत्पूर्वी मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय ऐरोली कोळीवाडा संघाची. 7 चेंडू आणि विजयासाठी 41 धावांची गरज. 7 चेंडू आणि 41 धावा. पुन्हा एकदा गौरव शिंदे. हा चेंडू जबरदस्तरित्या खेळून काढलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू पकडेल फेकेल. तत्पूर्वी या मिळतील 2 धावा. 2 धावसंख्येनं साईवाडी संघाची धावसंख्या 37. 6 चेंडू आणि 39 धावांची गरज. 6 चेंडू आणि 39 धावा. पुन्हा एकदा शेवटचा गोलंदाज ऐरोली कोळीवाडा संघाचा दुर्वेश. पहिला चेंडू फेकलाय. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न केलाय फलंदाजांनी आणि ही मिळेल 22च्या स्वरूपात 1 धाव. 5 चेंडू आणि माफ करा बॅटकटच्या स्वरूपात ही मिळेल 1 धाव. 5 चेंडू आणि विजयासाठी 38 धावांची गरज. जवळजवळ सामना मात्र झुकलाय तो म्हणजे ऐरोली संघासमोर आणि हा झेल होण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद.
चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातो. निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या स्थगित 38. पुन्हा एकदा गोलंदाज दुर्वेश आणि हा चेंडू हवेमध्ये, चेंडू मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल होण्याची शक्यता आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज ऋषी. पुन्हा एकदा गोलंदाज आणि हा चेंडू येतो निर्धाव. अंतिम अखेरचा शेवटचा चेंडू शिल्लक. जबरदस्त खेळ आपण पाहिला ऐरोली कोळीवाडा संघाचा. फलंदाजीमध्ये दमदार कामगिरी निलेश भैर सेवाग याची. गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी आपण पाहिली ऐरोली कोळीवाडा संघाची. आणि पहिला सामना जिंकलाय या स्पर्धेमध्ये ऐरोली कोळीवाडा संघानं. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि साईवाडी संघानं देखील चांगला खेळ साकारला या स्पर्धेमध्ये. त्यांचे देखील हार्दिक हार्दिक आभार.